नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते। आज आपण जाणून घेऊया गरम पाणी पिण्याचे काय काय फायदे आहेत आणि ते किती प्रमाणात पिलं पाहिजे। आयुर्वेदामध्ये उष्ण जल सेवनासाठी एक खूप छान असा श्लोक सांगितलेला आहे, तो मी तुम्हाला लाईन बाय लाईन एक्सप्लेन करून सांगेन। त्यामध्ये फर्स्ट लाईन आहे, दीपनम पाचनम कंठम लघु उष्णम बस्तिशोधनम। म्हणजेच काय, दीपनम दीपनम म्हणजे तुमची जठराग्नी प्रदीप्त करतं, म्हणजे त्यामुळे काय होतं, तुम्हाला छान अशी कडकडून भूक लागते। पाचनम पाचनम म्हणजे डायजेशनसाठी हेल्प होते। तुम्हाला जर इम्प्रॉपर डायजेशन असेल, इनडायजेशन असेल, तर तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी गरम पाण्याचे हेल्प होते। कंठ्यम म्हणजेच तुमच्या आवाजासाठी, तुमच्या गळ्यासाठी, घशासाठी, ते सर्व हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला गरम पाण्याची मदत होते। आणि प्लस थ्रोट कंजेशन वगैरे असेल तर तेही क्लिअर करण्यासाठी गरम पाण्यापासून तुम्हाला मदत होते। नेक्स्ट आहे लघु उष्णम। म्हणजेच काय, जेव्हा पाणी हे उकळलं जातं तर त्याच्यामध्ये लघु गुण येतं, म्हणजेच काय होतं, ते हलकं होतं आणि पचायलाही ते हलकं राहतं। बस्तिशोधनम म्हणजेच तुमची किडनी, युरिनरी ब्लॅडर ह्या सगळ्यांमधनं टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि त्यांचं शुद्धीकरण म्हणजेच प्युरिफिकेशन होतं, म्हणजेच काय, बॉडी डिटॉक्स होते। नेक्स्ट लाईनमध्ये त्यांनी आजारांबद्दल सांगितलं आहे, कोणत्या कोणत्या आजारामध्ये तुम्हाला गरम पाण्याची मदत होते कमी होण्यासाठी। तर पुढे सांगितलं आहे हिक्का म्हणजेच उचकी कमी येण्यासाठी, आदमान म्हणजेच पोटफुगी, ब्लोटिंग अशासारख्या आजारांना कमी करण्यासाठी तुम्ही गरम पाणी घेऊ शकता। नेक्स्ट कास कास म्हणजेच खोकला, खोकल्यामध्ये हे तुमचं म्युकस लूज आणि क्लिअर करण्यासाठी गरम पाण्याची मदत होते। श्वास श्वास म्हणजेच ज्यांची छाती भरलेली आहे, म्हणजे ज्यांना कफ आहे किंवा ज्यांना दमा, अस्थमा असे आजार आहेत, तर अशा लोकांना सकाळी उठल्या उठल्या दम लागायला लागतं, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, कारण सकाळचा टाईम हा कफदोष वृद्धीचा टाईम आहे, त्यामध्ये तुम्हाला कंजेशन जाणवायला लागतं। त्यावेळी तुम्ही फक्त एक गरम ग्लास पाणी घेतलं तर तुमचं थ्रोट कंजेशन, चेस्ट कंजेशन हे सगळं दूर होतं। नेक्स्ट आहे पीनस पीनस म्हणजेच सर्दी, ज्या लोकांना वारंवार सर्दी होते, ॲलर्जी आहे, अशा लोकांनी जर एक ग्लास गरम पाणी घेतल्यानंतर ना त्यांचंही थ्रोट कंजेशन कमी होतं आणि सर्दीही कमी येते। तर पार्श्वशूल पार्श्वशूल म्हणजे पाठीदुखी, पाठ दुखणे, सांधेदुखी आणि डोकेदुखी हे सगळे जे दुखणे आहेत त्यांना गरम पाणी जर पिलं जातं तर गरम पाणी हे एक वेदनाशामक म्हणून काम करतं। तर सगळे हे ॲज अ पेन किलर म्हणून गरम पाण्याचा उपयोग होतो। तसंच ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल, तुमच्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान जर तुम्हाला लोअर ॲब्डोमेन पेन होत असेल तर एक ग्लास गरम पाणी पिल्याने ते पोट दुखायचंही कमी होऊन जातं। तसंच गरम पाण्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि तुमची स्किन पण इम्प्रूव्ह होते, छान हेल्दी आणि ग्लोईंग स्किन होते। तर हे सगळे झाले गरम पाणी पिण्याचे फायदे। पण आता ते किती प्रमाणात पिलं पाहिजे, कारण कोणत्याही गोष्टीचा जर तुम्ही अतिरेक करणार तर ते तुमच्या शरीरावर दुष्परिणाम करणार। तर गरम पाणी तुम्ही दिवसातून 2 ग्लास पिऊ शकता। रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर गरम पाणी पिसाल 1 ग्लास आणि रात्री झोपताना जर तुम्ही 1 ग्लास गरम पाणी पिसाल तर तुम्हाला बाकी तुमचं हार्मोनी बॅलन्स राहील आणि कॉन्स्टिपेशनचाही त्रास होणार नाही। तर हे सगळं झालं गरम पाणी पिण्याचे फायदे आणि प्लस किती प्रमाणात प्यायचं। बाकी तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा। थँक्यू।